बीड जिल्ह्यातील डोंगरेवाडी म्हणून गाव आहे. या गावातील ऊसतोड कामगाराचा एका कारखान्यावरती अपघाती मृत्यू झाला आणि तो व्हिडिओ जो आहे ते फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, तो लाईव्हच्या माध्यमातून दिसला गेला. मात्र ती जी सिच्युएशन होती आणि ती व्हिडिओ जर पाहिला गेलं तर प्रत्येकाच्याच मनाला हळहळ लावणारा तो व्हिडिओ होता. आणि अश्विनी डोंगरे आणि गणेश डोंगरे हे रील स्टार आहेत. त्यांचे व्हिडिओ पण सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रावर नेहमीच ते महाराष्ट्र पाहत होता आणि त्यानंतर तो दुर्दैवी अपघाताचा देखील व्हिडिओ जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आणि पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो प्रकरणावरून हळहळला. माझ्यासोबत अश्विनी डोंगरे आहेत. ताई, खरं तर ती सिच्युएशन जी तुमच्या नजरेसमोर त्या लाईव्हच्या माध्यमातून जी दिसली, त्या अगोदर तसं काही त्या कारखान्याच्या परिसरामध्ये हलगर्जीपणा किंवा ज्यावेळेस वाहनं पुढे मागं करतात असा वारंवार दिसून यायचा? म्हणजे मी लावी चालू केली होती. आदल्या दिवशी आम्ही खेप भरून आणली होती शनिवारच्या आधी. कारखाना बंद पडला होता म्हणून शनिवारी खड्यावर होता तर कारखाना चालू झाला नव्हता. तर 12 वाजता कारखाना चालू झाला होता. 12च्या दरम्यानच झाला होता. मग माझ्या मालकानं मला खायला मागितलं. मग मी पाण्याचा कॅन आणि एक छपरछेन त्यांना खायला घेऊन गेले होते. खरं तर तो भाऊ बिराजदार जो कारखाना आहे त्या कारखान्यावरती असं सातत्यानं ज्यावेळेस गाड्या रिवर्स वगैरे घेतल्या जायचं, असं कुणी तिथले अधिकारी वगैरे किंवा ते कर्मचारी वगैरे असं एकमेकाला असं सांगत वगैरे नव्हते का, गाडी पाठीमागं घ्या? असं काही प्रशासन तिथल्या कारखान्याचे कर्मचारी काही मदत वगैरे करत नव्हते का? नव्हते करीत कुणीच. आमचे माणसं माझे दोन्ही दीर होते, त्यांचे पाय हे झाले तर एक वाहनाखाली उसाखाली भुजलेले होते आणि दुसरे बी होते. त्यांनीच माझे मालक बाहेर ओढून काढले. समद्यानं आमच्या इकडल्यानं ऊस वाढला पण तिथले कुणीच मदतीला आमच्या धावून आले नाहीत. तर तुम्ही कितीच्या दरम्यान त्या कारखान्यावरती गेला होतात आणि ते नेमकं घटनाक्रम नेमकं कसा होता? घटना बेकार झाली म्हणायचं. मी 12च्या 1च्या दरम्यान गेले असेल तिथं. मग तिथं गेले, खायला नेऊन देऊन मी लावी चालू केली. मग मी लावी बोलत बोलत माझ्या मालकाचं ते असे मी कसे खायले ते असे सांगितलं. तिथं माणसं दुसरं ड्रायव्हर खायले होते. मग त्यांचं मी दाखवीत दाखवीत पुढे चलत होते. मग मी पुढे चलत चलत एकाएकी त्या ट्रॅक्टरनं धडक देणं आणि पलटीनं बक्कून वाजले की मी मागं फिरून बघितलं तर तसं झालेलं होतं. बाकी तिथल्या कारखान्याच्या माध्यमातून इथपर्यंत किंवा दवाखान्यामध्ये इतर जे त्याच्यामध्ये अपघातामध्ये जखमी झालेले काही तुमचे नातेवाईक होते त्यांना कारखान्यानं वगैरे मदत केली का नाही? त्यांना कुणीच काय मदत केली नाही आणि कारखान्यावरला आमच्याकडं मदतीला कुणी धावून आलं नाही या. कमन की आमचं पेशंट सहित आम्हाला नेऊ लागली नाही, त्यांची गाडी सहित नव्हती आम्हाला. माझ्या दिरानं त्यानंच माझ्या मालकाला आणि त्यानं उचलले. आम्ही तिघंजणच पेशंटसोबत होतो, दुसरं कुणी नव्हतं. ज्यावेळेस तो अपघात झाला त्या दरम्यान तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं वगैरे अशी काही तिथली माहिती वगैरे होती का नव्हती तिथं? तिथली काहीच नव्हती माहीत. ते जीपीवाले ते म्हणले उंबरग्याला घेऊन जाऊ, तिथं चांगलं हॉस्पिटल आहे. तर मग आम्ही उंबरग्याला गेला होता. तिथून आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे हलवा म्हणून. आम्ही पुढून एक दुसरं हॉस्पिटलला आला होता. तिथं घेतलं नाही माझ्या मालकाला. मग तिथून आम्ही लातूरला आला. तर ते ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी म्हणजे आजूबाजूला कोण कोण होते बरं बसलेले? माझे भरमादीर होते आणि नागरगोजे बाबादीर एक होते आणि दुसरे केरबापू एक होते. असे तिघं चौघं बसले होते. मग मी त्यांना तिथं नेऊन दिले. मग तिथून तशीच बोलत बोलत मी लावी चालू केली. मी तिथं बसणार होते पण मी लावी चालू करायची होती म्हणून मी अशी बसायची ती मी बसलेच नाही तिथं. नाही तर माझा बी मृत्यू झाला असता तिथं. दोघं संगट गेला असतात तर बरं झालं असतं. तो कुणा अजितदादांचा कारखाना आहे? काय मला माहीत नाही एवढं. मला वाचायला ते येत नाही. मग आता त्यानंतर त्याच अपघातामध्ये तिथंच त्याच ठिकाणी सहभागी असलेले एक व्यक्ती देखील माझ्यासोबत आहेत. त्यांचा पाय देखील या ठिकाणी पाहिलं तर फ्रॅक्चर झालेला आहे. नेमकं ज्यावेळेस हा प्रकार घडला त्या दरम्यान म्हणजे कशी कशी तुम्ही ते काढण्याचा प्रयत्न केला? आम्ही तिथं मी उभा होतो, दुसरे काही जण बसलेले होते. तिकडनं आवाज म्हणजे ट्रॅक्टर आलं की आवाज झाला, धाडकीनं वाजलं म्हणून मी असं वर बघितलं, ते डायरेक्ट असं कानं झालेलं दिसलं.
म्हणून मी मागं उडी मारली तर भरत डोंगरे माझ्यासोबत साईडला बसलेला, त्यांनी माझ्या अंगा उडी मारली. दोघं जण पहिले, पण गणेशला आहे का चाकाला चिटकून बसल्यामुळं त्याला लवकर उठता आलं नाही, मांडी घातलेली होती त्यांनी, उठता आलं नाही. असं वर होऊस तर मागून चक्र पलटी झालं त्याच्यावर. ज्यावेळेस ते ट्रॅक्टर रिव्हर्स घेत होतं, ज्याची टक्कर लागली असं तुम्ही सांगतायत, त्यांचा कोणी किन्नेर वगैरे असं नव्हतं? तिथं त्यांचं कोणच नव्हतं. कर्मचारीचे समजे कर्मचारी आहे का, कोण दखल देत नव्हते. ते ड्रायव्हरनंच मागं बघितलं नाही बघितलं, काय घेणं देणं नव्हतं. आणि ते हे झाल्यापासून बी एकही कर्मचारी आम्हाला धावला नाही. आम्हीच ऊस ते वायर तोडून त्यांना बाहेर काढलं. पुन्हा ट्रॅक्टर ओढलं, ते आम्ही आरडत होतो आमचा माणूस खाली, पण एक माणूस पण त्यांना क्यू द्याय आली नाही. हां, समजे आपापली नुसते बघायचे आमच्या तोंडाकडं. हो. आणि तिथून पुन्हा नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यापर्यंत म्हणजे किती तासाचा कालावधी गेला त्याच्यामध्ये काढायला न हॉस्पिटल न्यायला अर्धा पाऊण तास गेलं. आम्ही तिथं बाहेर काढून 5-10 मिनटं आम्हाला गाडी पण आली नाही. आम्ही गाडी ते बोलवत होतो तरी पण ते कोण बोलवत नव्हतं, नुसती यायली म्हणायची. तुम्हाला तिथं कोणतं एखादं चांगलं हॉस्पिटल आहे याची कधी कल्पना वगैरे होती नेमकं कुठं तसं काहीच नव्हतं. मग आम्ही ती गाडी आली का, ती गाडी टाकल्यावर ते ड्रायव्हर म्हणलं इथं एक मोठं दवाखाना आहे, त्याला विचारलं. आम्ही जेवढं होईन तेवढं मोठ्या आणि चांगल्या दवाखान्यात घेऊन चला म्हणत होतो. ते ड्रायव्हरनं नेलं तिथं, ते दाखवलं तिथं, पण मदत घ्यायनात लवकर. ते मार जास्त होता म्हणाले. आणि तिथं थोडं चेक केलं की नाही म्हणले, इथून पुढं पाठवा, घेऊन जा म्हणले, इथं इथं उपचार होत नाही ह्याला. म्हणजे गणेशचं ट्रॅक्टर हे एक होते TTC एक होते. अच्छा, या अगोदर म्हणजे गणेश कशाच्या माध्यमातून ऊस तोडतो, बैल वगैरे असं होतं? बैलगाडीच मध्ये बारकं ट्रॅक्टर घेतलं होतं, बैल घेण्याऐवजी ट्रॅक्टर घेतलं होतं त्यांनी. कारण ते बैल सारखं दुखत आहे कुठं, त्याच्यामुळे ते ट्रॅक्टर घेतलं होतं त्यांनी. बैलगाडीच्या मार्फतच होतं ते. आणि अगोदर बैलांच्या माध्यमातून ऊस तोडणी करायचे. हा, बैलच होते. बाकी जमिनी वगैरे किती? 1.5 एकर जमीन आहे. 1 एकर 1.5 एकर माळरा नाही, पण पूर्ण कोरडवाहूच. म्हणजे आतापर्यंत इथले कारखान्याचे लोक वगैरे इथं येऊन ह्या कुटुंबाला कधी भेट वगैरे दिली नाही असतात? दुसऱ्या लोकांनी तर कोणीही भेट द्यायला आलेलं नाही. जे काही राजकीय नेते मंडळी वगैरे कोणी कोणी येत आहे ते भेट देऊन जात आहेत. ही अजितदादांचा कारखाना आहे अशी माहिती नुसती चर्चा मिळते, त्यामध्ये काय सत्यता आहे? ते पण आम्हाला फिक्स माहीत नाही, पण ते अजितदादाचं आहे असं भाडेतत्वावर चालवायला घेतलेलं असं आम्ही ऐकतो. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर हे कुटुंब जे आहे ते पूर्ण या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर जो आहे तो या ठिकाणी कोसळला गेला आहे. मात्र एका ऊसतोड कामगाराचं जीवन जे आहे ते तिथल्या कारखान्याच्या आणि यंत्रणेनं किती हलक्यामध्ये घेतलं या प्रतिक्रियाच्या माध्यमातून दिसून येत आहे. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का 2-4 दिवसामध्ये तिथलं कारखान्याचं प्रशासन जे आहे या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देईल का, काही मदत देईल का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र इथपर्यंत डेड बॉडी आणण्यापर्यंत इथपर्यंत कारखान्यानं वाहनाची वगैरे कोणतीच सोय केली नाही. काही नाही स्वतः खर्चानं आम्ही इथपर्यंत डेड बॉडी आणली. दवाखान्यापर्यंत सर्व खर्च खर्च आमचाच होता, पेशंटच्या नातेवाईकाचाच. पण कारखान्यानं कोणतीही प्रकारची आमच्याकडे दखल दिलेली नाही आणि अजून पण दिली नाही. आम्ही त्यांना जाऊन मदतीचा हात मागितला, पण त्यांनी सर्वांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले. त्यांचं काय आणखी आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही. अजितदादा जर कारखाना असेल तर ते आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ या कुटुंबाची भेट घेऊन होता होईल तेवढी मदत आर्थिक स्वरूपात देण्याची कृपा करावी अशी आमच्या नातेवाईकांची विनंती आहे त्यांना. शेवट खरं तर गणेशच्या तीन तीन मुली आहेत गणेशला, 3 मुली. काय तुझं पप्पासोबत शेवटचं बोलणं कधी झालं होतं, तुला काही असं सांगता येईल का? नाही झालेलं, जाताना झालतं. काय बोलले होतं शेवटचे पप्पा तुला? शेवटचे पप्पा म्हणले होते शाळा शिकायचं, मोठं व्हायचं. तुमचं कधी बोलणं वगैरे झालं होतं गणेश सोबत, ह्या म्हणजे जो प्रकार घडला त्याच्या आदल्या दिवशी वगैरे फोनवरून असं काही झालं होतं? गणेशच्या घटना घडायच्या टायमालाच फोन लावला होता मी. हो, किती तास अगोदर बोलणं झालं होतं? आधीवर बोलणं झालं नव्हतं. गणेशचं तसं व्हाय असं फोन लिकून लावायस मी. फोन लावला तर ते तिकडून म्हणले अंगावर ऊस पडाय. मग मी आले आरडत घराक. हां,
याच्या अगोदर बोलणं झालं होतं, हा जो अपघात झाला, तो घटना जी घडली त्याच्या अगोदर तुमचं आणि गणेशचं बोलणं मुलासोबत कधी झालं होतं? रात्री. हो. काय चर्चा झाली होती? शेवटचं बोलणं काय झालं होतं? काहीच कसं आहे काय बरं आहे असं आहे, बोलणं होत. खरं तर सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. हे पत्र्याचं घर जे आहे ते त्यांचं आहे. मात्र आत्तापर्यंत जो आहे तो मदतीचा आधार जो आहे तो कारखान्याकडून मिळाला नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स पाहायला मिळतील का? आत्तापर्यंत जेवढे कारखान्यावरले आपण अपघात बघितले, परळीमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर 2 वेळेस अपघात झाला होता. मात्र तिथल्या कारखान्याच्या यंत्रणेने जे आहे ते वेळेवर जे अपघाती निधन झाल्याच्या नंतर देखील त्या कुटुंबियांना मदत दिली होती. जे अपघातामध्ये जखमी झालेले कामगार आहेत त्यांना देखील त्यांचं उपचार जे आहे ते वैद्यकीय उपचार जे आहे ते कारखान्याच्या माध्यमातून केलं गेलं होतं. असं जे आहे ते आपल्याला 2 अपघातादरम्यानच्या घटना माहितीत. मात्र एवढी मोठी घटना होऊनही कारखान्याचं आणखीनही कुणीही प्रशासन जे आहे ते या कुटुंबापर्यंत पोहोचलेलं नाही. ही खूप दुःखदायी घटना जी आहे ते आपल्याला म्हणावं लागेल. मात्र किती एक ऊसतोड कामगारांचं जीवन किती हलक्यामध्ये या कारखान्यानं घेतलं गेलं हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? जर अजितदादा पवारांनी तो कारखाना चालवायला भाडेतत्त्वावर जर घेतला असेल तर दादा या प्रकरणामध्ये आणखीन काही लक्ष घालतील का आणि या कुटुंबाला मदत देतील का? हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये अजितदादा पवार जरी मग्न असले तर नंतरच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस बीडमध्ये ते येतील त्या दरम्यान या प्रकरणासंदर्भात ते काही बोलतील का? हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुबेड या वडवणी.